हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. पूजा ऋतू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. संडेला मला सुट्टी होती त्यामुळे मी नाशिकला गेली होती. तर हा तो त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी मी रोशनी दीदी, तेजू दीदी आणि आमचे जीजू आम्ही फिरायला गेलो होतो. तर हा त्या दिवशीचा ब्लॉग तुम्हाला येत आहे. रोशनीचं गार्डन, रोशनी गार्डनला खूप खर्च केलाय का? आम्हाला पाठव ना 2-3 कुंड्या. असं काय करतील? नाही पाठवलं, एवढं ग्रीन मॅट पाठवून दे फक्त. आहे आहे. ए छान आलं ग शम्मीचं झाड. आमचं पण आलं आता, नवीन घेतलंय आम्ही. ती मॅट आहे का? तर आज आम्हाला फिरायला जायचं होतं. फिरायला म्हणजे आज आम्हाला साधना मिसळला जायचं होतं. त्यामुळे आम्ही रोशनी दीदीच्या घरी आलो होतो. रोशनी दीदीला घेतलं आणि मग आम्ही फिरायला निघालो. तर काही ताई म्हणतील की रोशनी कोण आहे? तर रोशनी माझ्या मामाची मुलगी आहे आणि तेजू दीदी माझ्या मावशीची मुलगी आहे. आम्ही तिघीजणी लहानपणापासून एकदम सख्या बहिणीप्रमाणे राहत आलो आहे. आमच्या बाकीच्या पण खूप साऱ्या बहिणी आहे, पण आज आम्ही तिघीजणी फिरायला निघालो होतो कारण आज रोशनी दीदीला पण सुट्टी होती. ती पण डॉक्टर आहे, ती गव्हर्मेंट डॉक्टर आहे, तर तिला पण आज सुट्टी होती. त्यामुळे मग आज आमचा प्लॅन होता. तर मग आज आम्ही फिरायला चाललो होतो आणि फिरायला जाताना आमच्या सर्व भावा बहिणींचा व्हिडिओ कॉल चालू होता. ते पण म्हणत होते की आज का गेले, आम्हाला सुट्टी नाही आहे किंवा काय. त्यांना आज सुट्टी नव्हती, नाही तर त्यांना पण यायचं होतं. त्यामुळे मग आम्ही व्हिडिओ कॉलवर खूप गप्पा मारत होतो. त्यांना पण म्हणजे त्यांना असं वाटत होतं की त्यांनी पण आलं पाहिजे होतं, पण त्यांना काही काम होतं त्यामुळे त्या नाही आले. नाही तर आम्ही दरवेळेस सर्वजण सोबत फिरायला जात असतो आणि आमचं भावा बहिणींचं बॉन्डिंग खूप छान आहे. आम्ही कुठेही जायचं असलं तरी सर्वजण सोबतच जात असतो. पण मग आज काही कारणामुळे ते नाही आले, तर आज आम्ही तिघीच जणी होतो आणि आजचा आमचा दिवस कसा जातोय ते तुम्ही पुढे बघा. आणि हो, काही ताई म्हणतील की पूजा दिसत नाही आहे. तर पूजा नव्हती आली कारण तिला प्रवास नाही सांगितला आहे आणि एवढा लांब प्रवास करणं तिला शक्य नव्हतं, त्यामुळे ती नव्हती आली आज आमच्यासोबत. आणि खरं सांगायचं तर मला प्रॉब्लेम होता, आमच्या घरी प्रॉब्लेम असल्यावर चालत नाही. त्यामुळे मग एक दिवस सुट्टी होती, त्यामुळे मी पण नाशिकला आली होती आणि नाशिकला आली त्यामुळे आमचा प्लॅन झाला होता अचानक. फायनली रिच. प्लॅनिंग आमचा पूर्ण प्लॅन होऊन आमचा प्लॅन पोपट होतोय. आमचा प्लॅनचा नाही होणार आहे का? प्लॅन होणार आहे आमचा. चला आज आम्ही तिघी बहिणी आले फक्त, आणि फक्त आमचे एकमेव दाजी आले. जे आम्हाला लग्नाच्या आधीपासून फिरायला नेत होते, लग्न झाल्यावर पण तेच फिरायला नेते आम्हाला. आमचे नवरे आम्हाला नेतच नाही. तर आता इथे आम्ही साधना मिसळला पोहोचलो होतो. खरं सांगायचं तर साधना मिसळला मी पहिल्यांदाच आली होती असं तर मी ग्रेप एम्बॅसी किंवा पेरूच्या वाडीला गेली होती याच्या आधी, पण साधना मिसळला येण्याचा माझा पहिलाच टाईम होता. तर खूप दिवसांची इच्छा होती की साधना मिसळला जावं. मिस्टरांसोबत पण त्या रस्त्यावरून खूपदा जाणं झालं आहे, पण काही कारणामुळं कधी तिथे गेलो नाही आहे. पण आज फायनली त्याचा मुहूर्त लागला होता. घ्यायची का? गिफ्ट करते का तू? पंचमुखी महादेवाला जायला बॅग घ्या तुम्हाला. घेऊन दे चाल एक. तर साधना मिसळला आल्यानंतर इथे खूप साऱ्या वस्तू विकायला होत्या आणि लहान मुलांसाठी तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. जसं की तुम्ही बघताय ती झिपलाईन होती आणि जुन्या पद्धतींप्रमाणे इथे बैलगाडी पण होती. काही लोक बैलगाडीचा पण आनंद घेत होते. त्यानंतर आम्ही म्हणजे काही वेळानंतर आमचा नंबर आला. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तिथे नंबर लागायला पण अर्धा-पाऊण तास, कारण त्या दिवशी संडे होता आणि संडेच्या दिवशी खूप गर्दी होती. त्यामुळे आम्हाला अर्धा-पाऊण तास तरी लागला आमचा नंबर येण्यासाठी. त्यानंतर आमचा नंबर आला. मग आम्हाला तिथे टेबल वगैरे स्वच्छ करून आम्ही तिथे जाऊन बसलो. मग त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करत होतो, फोटो काढत होतो. मग तुम्ही बघताय रोशनीचं माझं चाललं होतं फोटो काढायचं काम. मला पण भाकर कारण थोडी मिरची खायची बघ. तुम्ही पाव का सांगितले मग?
त्याच्यासाठी स्पेशल भाकर त्यासाठी आहे, पण मी ती खाणार आहे. छान वाटते वासाने. ती सुखाती का ती? या सर डाएट स्किप करून तर साधना मिसळची टेस्ट मी पहिल्यांदा ट्राय केली होती, कारण याआधी मी नव्हते आली. फर्स्ट टाईम होता माझा साधना मिसळला येण्याचा. पण खरंच सांगते की खूप छान टेस्ट होती तिथली. आणि म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी मिसळ खाल्ली आहे त्यापेक्षा तरी मला तिथली टेस्ट आवडली आणि खूप छान वाटली. आणि तिथल्या पावाची साईज पण तुम्ही बघताय की खूप मोठा पाव होता. 2 पावातच पोट भरेल इतकं होतं. आणि छान टेस्ट होती. मस्त आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यासोबतच मसाला ताक आणि गुळाची जिलेबी पण मागवली होती. त्याची पण टेस्ट खूप छान होती. आमचं जेवण झालं त्यानंतर सुरू झालं ते आमचं फोटोशूट. कारण कुठे गेलो आणि फोटो काढले नाही असं तर कधी होतच नाही. त्यामुळे आम्ही मस्त फोटो काढले तिथे. आणि तुम्ही बघताय की संडे होता त्यामुळे साधना मिसळला खूप गर्दी होती. आणि संडे म्हटलं की सर्वांनाच सुट्टी असते, त्यामुळे सर्वच जण मस्त फिरायला जातात. तर इकडे बघता एक छोटी मुलगी मस्त क्यूट डान्स करत होती आणि रील बनवत होती. तर ते फिरता कॅमेरा होता तिथे. आणि इकडे पण मॅजिक शो चालू होता मागे. त्यानंतर आम्ही ट्राय केली ती साधना मिसळची फेमस आईस्क्रीम. कशी लागली तेजा? कशी लागली? छान आहे ना फ्लेवर? या तुम्ही पण खायला मस्त आईस्क्रीम. मग तू अशी पण बारीकच आहे, तू का स्वतःला जाडी? ही जाडी आहे का बघा कोणी? मी गोरी दिसते का? तर रोशनी दीदीची माझी बडबड चालू होती. आणि इकडे आमच्या लव बर्ड्सचं म्हणजे आमच्या तेजू दीदी आणि जीजूंचं मस्त फोटोशूट चाललं होतं. आम्ही इथलं सर्व फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही पुढे बोट क्लबला गेलो. तर तिथून तुम्ही बघालच पुढे आम्ही कसं गेलो काय गेलो. तर साधना मिसळपासून 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर साधारण बोट क्लब होतं. तर त्यानंतर आम्ही बोट क्लबला आलो. बोट क्लबला पण एंट्री फीज असते. तर तिथे वीकेंडसाठी वेगळी आणि वीकेंड प्लस हॉलिडे असेल तर वेगळी फीज असते. तर आम्हाला 100 रुपीज पर पर्सन अशी तिथे फीज लागली. एवढ्या उन्हाचं आम्ही बोट क्लबला चाललो आहे. वरती ऊन आणि समोर पाणी. काय म्हणते? वेळ घालवायला. मी पहिल्यांदा आले पण. तर काही ताई म्हणतील की तुमचे मिस्टर का नव्हते तुमच्यासोबत. तर रोशनी दीदीचे मिस्टर अहमदाबादला होते. त्यांचं काम असतं तिकडे. आणि माझ्या मिस्टरांना मला प्रॉब्लेम होता आणि माझ्या मिस्टरांनी अनुष्ठान केले त्यामुळे त्यांना चालत नाही. त्यामुळे ते पण नव्हते आमच्यासोबत. रोशनी बोटिंग करायची का? देऊ का ढकलून? येतं का स्विमिंग? स्विमिंग येते का पण? चल लगेच पण काही येत नाही, फक्त बसू. मजा तर घेऊ. बोटीत सायकल आहे नाही का? सायकलचे बोट आहे असं. किती पाणी बघ ना. हा किती मजा भारी वाटतंय. बोटिंग नाही करायची आता. हे इकडं काय आहे का? नाही ना जमीन आहे तिथे. इथं उभं राहायचंय मला खाली. तेजू दीदी कुठे गेली? दिसत नाही. वेळ इज तेजू दीदी? दिसले दिसले. ही तिकडं गंगापूर धरण. हा बोट क्लब. काय अगं मला वाटलं काय बोटिंग करून आले तुम्ही. उलट बिलट नका उभं राहू, काही सरळ उभं राहा.
तर इकडे आलो आणि इकडे पण मस्त फोटोशूट चालू झालं, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या फॅमिलीला खूप जास्त फोटो काढण्याचं वेड आहे आणि आमची फोटोग्राफर आमचा फोटो काढत होती, म्हणजे रोशनी दीदी आमचे सर्वांचे फोटो काढत होती आणि मी तिचे पण फोटो काढले त्यानंतर. आणि इकडे आमच्या लव्ह बर्ड्सचं चाललं होतं फोटो काढायचं काम, तर दोघं पण खूप एन्जॉय करत होते. त्यानंतर मी पण मस्त फोटोशूट केलं आणि खूप छान छान फोटो काढले आम्ही दोघींनी पण. पाणी उडवायचे पाणी बीचला जायचं नाही तर त्यांचं पाणी पाणी होतं. कपडे ओले होते ना, चिखलात तरी जायचं परत बीच कपडे जायचं. अगं बीच कॅन्सल झाला इथं. तर दिवसभर आमची मजाक मस्ती चालू होती. मजाक मस्ती करता करता दिवस कसा संपत चालला होता ते पण कळत नव्हतं. आणि त्या पाण्यात पाय टाकून आम्ही मस्त बसलो होतो. खूप रिलॅक्स वाटत होतं आणि पाणी पण खूप मस्त गार झालं होतं. आणि बोट क्लबला सनसेट बघण्यासाठी पण खूप लोक येत असतात, पण आम्ही थोडा लवकर आलो होतो त्यामुळे सनसेट नाही बघता आला आम्हाला. आंघोळ कर ना इथे बाई, उडी मार इथं कर आंघोळ. उठा ना ओ लव बर्ड्स. अगं उठायची इच्छा होती का नाही? उठा पटापट, चला. ते ढकलून दिला मागून. दीदी माझे पण पाय पुसायचे पहिले, ओले झाले. मला सॉक्स घालायचे ना, थोडे पाय पुसून दे ना. बाद झाली आंघोळ, चल बाहेर. कावळा आंघोळ करतोय का? करू दे. रोशनी चल ना बाळा. कसं वाटलं मग? कसं वाटलं बोट क्लबला? सायकलवर बसायचं आणि तुला माझी बसायचं कुठं? फळीवर. नको चला कोणाला सायकलीत आम्ही दोघं बसतो. नको फळीवर. नको द्यायची भीती, नको मला पाण्याची भीती वाटते. ओ लव बर्ड्स, झाड पण किती छान वाटतं आणि फुलं पण. आणि हे दोघं त्याच्यात खाली कसलं सुख घेऊ राहिले तुम्ही? हा का, मस्त गार हवेत बसले. तुला फुल देऊ का? मला हे फुल लावायचे, तिथे घे का एक फुल काढ ना. फुल बसत नाही ना, वाऱ्याने उडतंय फुल. आम्हाला फोटो काढायचंय फुल काढून. फुल धरून ठेवायला लागतंय. ऊन पण किती ऊन. तुम्हाला कोणीच दिसत नसल, आम्ही चौघच दिसतोय, कारण फक्त चौघच जण फिरायला आलोय आम्ही. बाकीचे घरी आहे, बाकीच्यांना खूप काम आहे सध्या. आम्हीच रिकाम आहे असं वाटतंय. आज आम्हाला सुट्टी आज. छान वाटते ना फुल. तर बोट क्लबला पण आम्ही खूप एन्जॉय केला. बोट क्लबचं तिथलं वातावरण पण खूप छान होतं, फोटो काढण्यासाठी पण खूप मस्त होतं आणि इथून सनसेट पण खूप छान होतो, म्हणजे बघायला छान वाटतं. पण आम्हाला तेवढा टाईम नव्हता त्यामुळे आम्ही इतका वेळ थांबलो नाही. त्यानंतर मग आम्ही पुढे झुडिओला गेलो. तिथे थोडी शॉपिंग करायची होती तेजू दीदीला आणि रोशनी दीदीला, त्यामुळे आम्ही झुडिओत गेलो होतो. तिथून थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला पुन्हा सिन्नरला पण निघायचं होतं. त्या दिवशी मी रात्री 10:30 वाजता सिन्नरला आली, कारण दुसऱ्या दिवशी परत ऑफिस होतं. तर चला आजचा व्लॉग इथेच संपवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओंसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.